नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 30 जुलै 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर काल ईडीची कारवाई झाली आहे। तब्बल 18 तास ही कारवाई सुरू होती। यानंतर राज्याच्या राजकारणात मात्र एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। त्यानंतर दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच अनिल पवार यांना बढती देण्यात आली होती असा दावा दादा भुसे यांनी केला आहे। तसेच अनिल पवार हे माझे नातेवाईक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। मात्र यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बढतीच्या शिफारशीच्या आरोपावर मात्र थेट उत्तर देणं दादा भुसे यांनी टाळलं आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत मंत्री माणिकराव कोकाटेंबाबतचा विधिमंडळ चौकशीचा अहवाल आला असल्याचे म्हटले आहे। रोहित पवारांनी ट्विटमध्ये असाही दावा केला की 18 ते 22 मिनिटं सभागृहात कोकाटेंनी रमी गेम मोबाईलवर खेळला। यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायलाच हवा अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली। माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच लागेल। माझ्या माहितीप्रमाणे चौकशी झाली आहे, ज्यात कोकाटे अर्धा तास रम्मी खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे अंबादास दानवे म्हणाले। पुढे दानवे असेही म्हणाले की मंत्री संवेदनशील पाहिजे, त्यांना माफ केल्यास सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होईल, अन्यथा सभागृहात पत्ते घेऊन खेळले पाहिजे, मोबाईलवर खेळायची गरज काय, असं खोचक भाष्य देखील दानवेंनी यावेळी केलं आहे। वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं आहे। वाल्मिक कराडने अवधा कंपनीकडून खंडणी वसुली करण्यासाठी कट रचला। वाल्मिक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा सुद्धा कोर्टात उल्लेख केला गेला। याशिवाय वाल्मिक कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर 7 गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षात दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे सुद्धा आहेत। अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। इतकंच नाही तर 2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवाधा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या। खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणूनच कराड आणि साथीदारांनी हा कट रचला आहे। तर हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं म्हणून याचिका फेटाळतो असंही कोर्टाने म्हटलं आहे। आमदार रोहित पवार यांच्या समोर इयत्ता 8वीत शिकणाऱ्या सीमा थुट्टे या मुलीने शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या। शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येते का असा सवाल करत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा अशी मागणी या मुलीने रोहित पवार यांच्याकडे केली। शेतकऱ्यांच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते, सोयाबीनला भाव 3-4 हजार रुपये आणि तेलाचे भाव 115 रुपये, शेतकऱ्यांना काय पुरते? आम्हाला लाडकी बहिणीचे 1,500 रुपये दिले नाही तरी चालतील, पण शेतीच्या मालाला भाव द्या, अशा प्रकारे या मुलीने रोहित पवारांपुढे प्रश्नांचा पाडा वाचला आणि व्यक्त होत असताना ही मुलगी भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळाले। अंजली दमानिया यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी भाष्य केले। पोलिसांनी सुरुवातीला हे रेव पार्टीचं पिल्लू सोडून चुकीची माहिती दिली। या प्रकरणात सुरुवातीला केवळ काहीच नावे समोर आली, हे दुसरे पिल्लू सोडले गेले आणि बाकीच्यांची कुणाचीच नावं तोपर्यंत आली नव्हती। यावरून सगळे प्रश्नचिन्ह दिसत आहे। तसेच त्यावेळी पोलिसांची उपस्थिती आणि पोलीस आयुक्तांचे विधान धक्कादायक असल्याचे म्हटले। मला असं वाटत आहे की हे सगळे राजकारणाचे षडयंत्र आहे असं माझ्या बुद्धीला तरी दिसतंय, असे अंजली दमानिया यांनी ठामपणे सांगितले। रशियात आज सकाळी 8.8 रिश्टर तीव्रतेचा महाभूकंप आला आहे। या भूकंपाने मोठमोठ्या त्सुनामी लाटा उसळल्या आहेत। भूकंपाचा फटका एकट्या रशियालाच बसला नाही तर जपान आणि अमेरिकेलाही या भूकंपाचा मोठा फटका बसला आहे। रशियात 15 फूट उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत, तर जपानमध्ये 3 मीटरहून अधिक उंच त्सुनामीच्या लाटा उसळत आहेत। अजूनही जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे अणुबॉम्ब स्फोट होऊ शकतो अशी भीती असल्याने जपानच्या फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पाला तात्काळ खाली करून ते केंद्र बंद करण्यात आलं आहे। राज्यात नवा फडणवीस कायदा लागू झाला आहे, ज्या अंतर्गत समज द्या आणि सोडून द्या असे धोरण अवलंबले जात आहे।
काल काही मंत्र्यांना समज देऊन सोडण्यात आले। जर सरकार निर्लज्जपणे भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे कसे होणार, अशी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। वसई विरारमधील ईडीच्या छापेमारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खोचक टीका केली। राऊत पुढे म्हणाले की वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीने छापा टाकला। त्यांची त्या पदावर नियमबाह्य नेमणूक करण्यात आली होती आणि यासाठी दादा भुसे यांचा आग्रह होता, हे मी अनेकदा पाहिले आहे। अजित पवार कोकाटेंना किती वेळा माफ करणार असे म्हटल्याचे ऐकले आहे। माणिकराव कोकाटेंनी यापूर्वीही अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत। प्रत्येक वेळी त्यांनी माफी मागितली आहे, असे दमानिया यांनी निदर्शनास आणले। यात आपल्याला थेट कारवाई कुठेही झालेली दिसत नाही। एकदा ओसाड गावची पाटीलकी म्हणजे कृषी मंत्रीपद असं म्हणणं तितकंच खरं तर ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं, पण एकदा नाही अनेक वेळा विमावरून म्हणा, शेतकऱ्यांना मारलेले टोले म्हणा किंवा ओसाड गावची पाटीलकी म्हणा, इतकी विधानं करून सुद्धा कारवाई झाली नाही। आता थेट पत्ते खेळताना जेव्हा दिसतात तरी जर कारवाई झाली नाही तर दुर्दैव आहे। खरं तर अजित पवारांनी हे करणं अपेक्षित होतं, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच येथील रहिवाशांना नवीन घरांचा ताबा मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात सुमारे 3000 रहिवाशांना नवीन आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत। दक्षिण मुंबईतील आलिशान इमारतींना लाजवतील अशी ही घरे आहेत। या घरांची छायाचित्रे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। दक्षिण मुंबईतील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत। 250 ते 300 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरासाठी दक्षिण मुंबईत कोट्यवधी रुपये मोजावे लागतात। मात्र बीडीडी पुनर्विकास प्रकल्पामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांना दक्षिण मुंबईत मोक्याच्या जागेवर आलिशान घरे मिळणार आहेत। कोर्टाच्या निरीक्षणावर आमदार सुरेश धस म्हणाले, धमक्या देणं, खंडणी वसूल करणं याची आकाला सवयच लागली होती। आवादा कंपनीला आकाच्याच सांगण्यावरून मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर कोर्टानं 2 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। नंतर पाथर्डी तालुक्यात त्यांना सोडून देण्यात आलं। ही खंडणी वसुली करताना त्यात संतोष देशमुख का आले, म्हणून संतोष देशमुखांचा खून या लोकांनी केला। ही गोष्ट माननीय न्यायालयाच्या लक्षात आली आहे। मारायला आलेले लोक यांचेच आहेत। कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकुका कोर्टानं म्हटलंय। दोषमुक्तीचा अर्ज या केसमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी आला। केस लांबवण्याचे प्रयत्न झाले। मकुका कोर्टानं नोंदवलेलं महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे मुख्य सूत्रधार आकाच असल्याचं म्हटलंय। अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण महत्त्वाचं, हे निरीक्षण कोणालाही वाचवू शकणार नाही।